नमस्कार मित्रांनो, मी सूरज राऊत तुमचा पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या ऑनलाईन माध्यमामध्ये स्वागत करतो। जसे की तुम्हाला माहिती आहे, आपण सायन्सची सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, सायन्सची सिरीज आपण चालू केलेली आहे। यामध्ये आपण सगळ्यात पहिले पेशी बघितलं, त्याच्यानंतर आपण रक्ताभिसरण संस्था बघितली। त्या रक्ताभिसरण संस्थामध्ये आपण हृदय झालेले आहे, रक्ताचं काय कार्य आहे, रक्तद्रव्य कशा प्रकारे आपल्या शरीरात कार्य करतं, त्याच्यानंतर WBC काय, RBC काय, प्लेटलेट्स काय, त्याच्यानंतर बोन मॅरोमध्ये कोणकोणते काय बनतं, RBC, WBC, प्लेटलेट्स, ठीक आहे ना। हे सर्व काही आपण ओव्हरऑल बघितलेलं आहे। आता आपला सेकंड फेज म्हणजेच आपलं श्वसन संस्था। श्वसन संस्था म्हणजेच काय? फक्त आपण शरीरामध्ये श्वास घेणं आणि श्वास सोडणं यालाच आपण श्वसन संस्था म्हणत नाही। ते श्वसन संस्था म्हणजेच काय की आपल्या नाकावाटे श्वास अंदर घेणे आणि त्याचा श्वासाचं त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून अन्न निर्मिती करणे याला आपण श्वसन संस्था सुद्धा म्हणतो, ठीक आहे ना। त्या याच्यापासून आपण जे श्वसन घेतो, आपण जे ऑक्सिजन घेतो, आपण जे हवा घेतो, त्या माध्यमातून जे आपण अन्न निर्मिती करतो त्याला आपण श्वसन संस्था म्हणतो। तसंच बघा, आता आपण लेक्चरला चालू करून देऊया। श्वसन संस्था। श्वसन संस्था म्हणजेच काय? अन्नापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या संस्थेला श्वसन संस्था असे म्हणतात। श्वसन संस्था कशाला म्हणतात? अन्नापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या संस्थेला श्वसन संस्था म्हणतात। आता अन्नापासून ऊर्जा निर्मिती कशी केली जाते, त्यामध्ये काय काय त्याचे प्रकार पडतात, ऑक्सिशोषण म्हणजे काय, विनॉक्सिशोषण म्हणजेच काय, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एटीपीची ऊर्जा, ऑक्सिजनच्या माध्यमातून एटीपी ऊर्जा तयार केली जाते, ते नेमकं म्हणजे कोणत्या पेशी अंगकामध्ये केली जाते, जसं की मायटोकॉन्ड्रियामध्ये केली जाते, ते सर्व काही आपण या पार्टमध्ये बघणार आहोत। म्हणजे श्वसन संस्था म्हणजेच काय की अन्नापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या संस्थेला आपण श्वसन संस्था म्हणतो। त्यामध्ये आपल्या बॉडीचा नाकाच्या वाटे आपण जे श्वास ग्रहण करतो, ज्या पायऱ्या जर बघितल्या आपण तर पेशीपर्यंत आपल्या नाकाच्या माध्यमातून, फुफ्फुसाच्या माध्यमातून ते रक्त, ते ऑक्सिजन आपल्याला पेशीपर्यंत कसं पोहोचतं, कशाच्या माध्यमातून पोहोचतं, तर कशाच्या माध्यमातून पोहोचतं, ते रक्ताच्या माध्यमातून पोहोचतं। हे आपण रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघितलेलं आहे की रक्त, त्या हिमोग्लोबिन, RBC मधले हिमोग्लोबिन हे रक्ताचं ऑक्सिजनचं वहन करतात आणि ते पेशीपर्यंत आणि ऊतीपर्यंत ते आपलं रक्त, ते आपलं ऑक्सिजन वाहून नेतं, बरोबर आहे ना। तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण श्वसन संस्था हे रासायनिक अभिक्रिया आहे ज्यामध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा निर्मिती केली जाते। श्वसन हे रासायनिक अभिक्रिया आहे। श्वसन संस्था हे रासायनिक अभिक्रिया आहे। यामध्ये नेमकं काय होतं, श्वसनामध्ये नेमकं काय होतं, ऊर्जा निर्माण कशी केली जाते, तर ऊर्जा निर्माण यामध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा निर्माण केली जाते। कशाचे विघटन होऊन ऊर्जा निर्माण केली जाते हे आपला कीवर्ड आहे मित्रांनो। ही इथं आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकते की कशाचे विघटन होऊन ऊर्जा निर्माण केली जाते, तर आपलं ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे आपला, C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज, सुक्रोज याचे विघटन होऊन आपल्याला ऊर्जा निर्माण केली जाते मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, हे झालेले आहे श्वसन बद्दल। त्याच्यानंतर श्वसनाचे भाग बघूया आपण। श्वसनाचे भाग जर म्हटलं की आपल्याला हे श्वसनाचे भाग म्हणजे कोणत्या भागामध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, आयोग कोणत्या भागावर फोकस करतं ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो। तर आयोग जो विचार करतो म्हटलं तर बघा, श्वसनाचे आपण प्रामुख्यानं 2 भाग पाडूया। हे आपल्या बेसिसवर आपण बघूया की 2 भाग त्याचे कसे पडलेले आहे, कसे काय आहे, यामध्ये आपल्याला काय पाहावं लागणार आहे तेच मी तुम्हाला सर्व सांगतो मित्रांनो। बघा, पहिला जो भाग म्हटलं श्वसनाचा, ते आपण बघूया श्वसनाची क्रिया। काय बघू, श्वसनाची क्रिया। आता या श्वसनाच्या क्रियेमध्ये आपल्याला
काय बघायचं आहे, श्वसनाच्या क्रियेमध्ये आपल्याला ग्लुकोजचं विघटन एटीपीच्या फॉर्म मध्ये कसं होतं. 38 एटीपी जे आपल्याला मिळतं ग्लुकोजचं विघटन होऊन, 1 ग्रॅम ग्लुकोजचं विघटन होऊन आपल्याला 2 एटीपी एनर्जी मिळतं. 1 ग्रॅम ग्लुकोजचं विघटन होऊन आपल्याला 2 ग्रॅम 2 एटीपी मिळतं. ते आपल्याला कशा प्रकारे मिळतं. केल्विन सायकल म्हणजेच काय, वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकार श्वसनलिका आहेत ते कशा प्रकारे शोषण करतात, हे सर्व काही आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे ना. म्हणजेच काय, शोषणाची क्रिया वनस्पतीमध्ये कशी आहे आणि प्राण्यामध्ये कशी आहे, हे सर्व काही. श्वसनाची क्रियामध्ये जर आपण म्हटलं तर अन्नापासून ऊर्जात रूपांतर कसं होते हे आपल्याला बघायचं. कशामध्ये, शोषणाची क्रियामध्ये. शोषणाची क्रियामध्ये आयोग जे आहे ना मित्रांनो, हे शोषणाच्या क्रियेवरच जास्त प्रश्न विचारतात. आयोग इथे विचारत नाही आयोग की आपलं जे मानवी श्वसन संस्था आहे, जास्त बघा सेकंड पॉइंट आपण लिहू, मानव श्वसन संस्था. यावर आयोग जास्त प्रश्न विचारत नाही. मानव श्वसन संस्थेवर आयोग कुठे प्रश्न विचारतात, श्वसनाची क्रियावर. श्वसनाची क्रिया मानवामध्ये कशी घडतं, वनस्पतीमध्ये कशी घडतं, प्राण्यामध्ये कशी घडतं, यावर आयोग नेमकं म्हणजे प्रश्न विचारतात. यावर जर प्रश्न विचारत असेल आयोग, यावर असे प्रश्न विचारतात, विनॉक्सी शोषण म्हणजेच काय, ऑक्सिशोषण म्हणजेच काय, ऑक्सिजनच्या सहाय्याने विनॉक्सी शोषण प्रक्रिया कुठे घडते, विनॉक्सी शोषण प्रक्रिया कोण्या सजीवांमध्ये घडते, ऑक्सिशोषण प्रक्रिया कोण्या सजीवांमध्ये घडते, अशा प्रकारचे आपल्याला आयोगाचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हटलं मित्रांनो, आपल्या श्वसनाचे भाग आपण बघितले, श्वसन क्रिया आणि मानव श्वसन संस्था. मानव श्वसन संस्थेमध्ये नाकापासून आपल्या सर्व काही आपले जे ऑर्गन आपल्याला श्वसन संस्थेमध्ये आहे ते सर्व आपल्याला पाहायला मिळते. तेच आपण आता समोर जाऊया. समोर जर म्हटलं मित्रांनो तर श्वसनाचे प्रकार पडलेले आहेत. श्वसनाचे प्रकार आपले प्रामुख्याने 2 पडलेले आहेत. एक म्हणजे ऑक्सिशोषण आणि एक म्हणजे विनॉक्सी शोषण. श्वसनाचे आपल्याला 2 प्रकार पडलेले दिसतेत. एक म्हणजे ऑक्सिशोषण, ऍरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आपण याला, आणि एक विनॉक्सी शोषण, श्वसन. 2 पार्ट आपल्याला ऑक्सिशोषणाचे पडलेले दिसतात. एक म्हणजे ऑक्सिशोषण आणि एक म्हणजे विनॉक्सी शोषण. तर ऑक्सिशोषण म्हणजेच काय, ऑक्सिशोषण ही क्रिया आपल्या सर्व सजीवांमध्ये, जे की विकसित झालेले सजीव पाहायला मिळतं. कसे म्हणले नाही मी, जे आपल्या पृथ्वीवरील विकसित सजीव झालेले आहे त्यामध्ये आपल्याला ऑक्सिशोषण ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ऍरोबिक रेस्पिरेशन आपल्याला पाहायला मिळतं. काय मिळतं, ऑक्सिशोषण म्हणजे ऍरोबिक रेस्पिरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि विनाक्षी शोषण आपल्याला कुठं पाहायला मिळतं, जे जीवजंतू आहे आपल्या शरीरातले, जे जीवजंतू असतं, जे आपल्या स्टमक मधले जीवजंतू आहे, ठीक आहे ना, आपल्या ब्लड मधले जीवजंतू आहे, या सर्वांमध्ये आपल्याला विनॉक्सी शोषण ही प्रक्रिया पाहायला मिळतं. कारण की त्यांचा विकास त्याप्रमाणे झालेला नाही आहे, त्या कारणामुळे. आता ऑक्सिशोषण म्हणजेच काय, विनॉक्सी शोषण म्हणजेच काय, आता लक्षात ठेवा. ऑक्सिशोषण म्हणजेच काय, ऑक्सिशोषण म्हणजेच ऑक्सिजनच्या साह्याने अन्न निर्माण करणे. ऑक्सिजनच्या साह्याने अन्न निर्माण करणे. हे ऑक्सिजनच्या साह्याने अन्न निर्माण कसे करतात, ग्लुकोजचे विघटन करून. कशाचे विघटन करून, ग्लुकोजचे विघटन करून. कशाच्या माध्यमातून, ऑक्सिजनच्या सहाय्याने माध्यमात करतात आणि काय तयार करतात, ऊर्जा निर्माण करतात. मित्रांनो, ऑक्सिजनच्या सहाय्याने ऊर्जा निर्माण करणे यालाच आपण म्हणतो ऑक्सिशोषण ही प्रक्रिया, म्हणजे ऍरोबिक रेस्पिरेशन आपण म्हणतो याला. काय म्हणतो, ऍरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. ठीक आहे ना. ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न निर्माण करते. यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त फास्ट रिएक्शन घडते. कशी रिएक्शन घडते, फास्ट रिएक्शन घडते मित्रांनो. कारण की यामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने ऊर्जा निर्माण केली जाते, त्या कारणाने
फास्ट रिॲक्शन घडते आणि यामध्ये ऊर्जा जास्त तयार होते ऍज कम्पेरेटिव्हली विनॉक्सिशोषण. म्हणजे यामध्ये आपल्याला ऊर्जा ही जास्त तयार झालेली दिसते. म्हणजे यामध्ये ऊर्जा जर म्हटलं मी ऊर्जा, यामध्ये ऊर्जा आपल्याला 36 ATP एवढी ऊर्जा आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. किती? 38 ATP यामध्ये ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. 38 ATP ऊर्जा विनॉक्सिशोषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विनॉक्सिशोषणच्या माध्यमातून आपल्याला इथे घडून येते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे ऑक्सिशोषणच्या माध्यमातून आपल्याला घडून येते. आता बघू आपण विनॉक्सिशोषण म्हणजेच काय. विनॉक्सिशोषण म्हणजेच काय मित्रांनो, बघा विनॉक्सिशोषण मध्ये ऑक्सिजन विना ऊर्जा निर्माण करणे, ऊर्जा निर्माण करणे. या विनॉक्सिशोषण मध्ये आपल्याला ऊर्जा निर्माण केली जाते, पण ते ऑक्सिजनच्या साहाय्याने न करता. ऑक्सिजनचा यामध्ये काही रोल आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. विनॉक्सिशोषण मध्ये आपल्याला ऑक्सिजनचा काही रोल पाहायला मिळत नाही. यामध्ये आपण बघा ऑक्सिजनचा काही रोल पाहायला मिळत नाही तर आरबीसी याचा सवाल नाही, आरबीसी याचा सवाल नाही, हिमोग्लोबिन याचा प्रश्न नाही. का बरं नाही? कारण की ऑक्सिजनचं वहन कोण करतं? ऑक्सिजनचं वहन कोण करतं? O2चं वहन कोण करतं? आरबीसी करतं. आरबीसीचं हे कार्य आहे. पण आरबीसी डायरेक्टली ऑक्सिजनचं वहन करतं का? नाही करत. ते कोणाला मोहरा बनवतं? एजीबी म्हणजे कोण? हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं वहन करतं. एका हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचं वहन करतं? ते 4 ऑक्सिजन अणूचं वहन करतं एक हिमोग्लोबिन. बरोबर ना? हे आपण कुठे शिकलो बरं? हे आपण शिकलो रक्ताभिसरण मध्ये. बरोबर आहे ना? रक्ताभिसरण मध्ये शिकलो मित्रांनो हे सर्व काही. बरोबर. आता जर मी म्हटलं की ऑक्सिशोषण आयोग नाही का मित्रांनो, इथेच जास्त प्रश्न विचारतात ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषण वर. तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर चेक करून बघा. आयोगाचे क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करून बघा. तुम्हाला जर जास्त जर मिळत असेल तर ते तुम्हाला ऑक्सिशोषण या क्रियेवर तुम्हाला जास्त प्रश्न दिसते, विनॉक्सिशोषण क्रियेवर तुम्हाला जास्त प्रश्न दिसते. कारण की हे पार्ट आपण निग्लिजिबल आहे, हे पार्ट कमी आहे, पण हे पार्ट आपल्याला विचारतं. याच्यावर प्रश्न बनते मित्रांनो. ठीक आहे ना? आता बघा ऑक्सिजन विनॉक्सिशोषण म्हणजे काय? ऑक्सिजनचा सहाय्य न करता ऊर्जा निर्माण केली जाते. ठीक आहे ना? आता याच्यात ऊर्जा कशी तयार केली जाते मित्रांनो? ग्लुकोजचे विघटन म्हणजे C6H12O6 म्हणजे आपलं ग्लुकोज झालं, याचं विघटन होऊन काय तयार करते? डायरेक्ट आपली ऊर्जा तयार करते. ठीक आहे ना? अगर तर म्हटलं ही रिएक्शन स्लो आहे. कशी आहे? स्लो आहे. ही रिएक्शन स्लो आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला किती ऊर्जा मिळते? 2 ATP ऊर्जा मिळते मित्रांनो. आता मला सांगा तुम्ही की अगर जर इथं आपल्याला फक्त 2 ATP ऊर्जा मिळत आहे आणि ऑक्सिशोषण मध्ये आपल्याला किती ATP ऊर्जा मिळत आहे? 38 ATP मिळत आहे. पण जेवढेही विकसित सजीव आहे ते विकसित सजीव जे आपले मानव आहे, मासे आहे, बेंडूक आहे, हे सर्व विकसित सजीवांमध्ये आपण येतो. बरोबर आहे ना? हे सर्व विकसित सजीवांमध्ये येतो. हे आपण यामध्ये आपल्याला कोणती प्रकारचे एक्सप्रेशन दिसतं? ऑक्सिशोषणची प्रक्रिया दिसतं. सर्व सजीव हे अन्नापासून ऊर्जा निर्मिती करतात मित्रांनो. सर्व सजीव, असा कोणताही सजीव नाही. सर मग अपवाद कोणता सजीव आहे का याला? अपवाद कोणताही सजीव नाही की याला अन्नापासून जो ऊर्जा निर्माण करेल. अपवाद कोणता नाही. सर्व सजीव, पृथ्वीवरील सर्व सजीव जे आहे ते अन्नापासून ऊर्जा निर्मित करतात. पण जर ऊर्जा जास्त निर्मिती करायची असेल तर ऑक्सिशोषण ही प्रक्रिया आहे. ठीक आहे ना? ऑक्सिशोषण ही प्रक्रिया आपल्याला विकसित सजीवामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विकसित सजीवामध्ये आपल्याला ही ऑक्सिशोषण प्रक्रिया पाहायला मिळतं. तसंच जर म्हटलं आपण मानव सुद्धा कधी कधी विनॉक्सिशोषण ही प्रक्रिया घडवून आणतो. काय म्हटलं मी? आपण मानव सुद्धा विनॉक्सिशोषण प्रक्रिया घडवून आणतो. आपण जेव्हा आपल्याला ऊर्जेची अतिरिक्त गरज भासते त्यावेळेस आपण विनॉक्सिशोषण ही प्रक्रिया घडवून आणतो. ते आपण समोर बघणार आहे की विनॉक्सिशोषण प्रक्रिया आपण केव्हा, कुठून आणि कशी घडवून आणतो. तर बरोबर आहे ना? तर विनॉक्सिशोषण आणि ऑक्सिशोषण याच्यातला फरक तुम्हाला कळला का? बघा एकला डबल डिव्हिजन करू आपण. ऑक्सिशोषण म्हणजेच काय? ऑक्सिजनच्या सहाय्याने ऊर्जा निर्माण केली जाते. ऑक्सिजनच्या सहाय्याने ऊर्जा निर्माण केली जाते. यामध्ये काय होते? ग्लुकोजचे विघटन ऑक्सिजन सोबत होते आणि ऊर्जा निर्मिती केली जाते मित्रांनो. त्याच्यानंतर ही रिएक्शन आपल्या फास्ट रिएक्शन घडते. बघा विनॉक्सिशोषण तर स्लो रिएक्शन आहे आणि उलट आपल्याला 2 ATP ऊर्जा मिळत आहे. आणि ही ऊर्जा ऑक्सिशोषण ही फास्ट पण आहे आणि ऊर्जा पण जास्त मिळणार आहे. तर ऑब्व्हियसली आपण निसर्ग काय म्हणणार आहे? ते सर्व जे विकसित सजीव आहे ते ऑक्सिशोषण करतील असं निसर्गाने म्हटलेलं आहे.
म्हणजे की बघा ऑक्सिशोषण ही प्रक्रिया फास्ट पण आहे आणि ऊर्जा पण जास्त करते. आपण आपल्याला जर आयोगाने विचारलं ऑक्सिशोषण प्रक्रियेमध्ये किती एटीपी ऊर्जा फॉर्म केली जाते, किती एटीपी ऊर्जा फॉर्म केली जाते, 38 एटीपी ऊर्जा फॉर्म केली जाते. बरोबर आहे ना? किती ऊर्जा फॉर्म केली जाते, 38 एटीपी फॉर्म केली जाते. हे रिॲक्शन कशी आहे ऑक्सिशोषण? ऑक्सिशोषण रिॲक्शन फास्ट रिॲक्शन आहे मित्रांनो. ऑक्सिशोषण म्हणजेच काय? ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न निर्मिती करणे. हे एवढे जे 3 पॉईंट 4 पॉईंट आहे, हे 4 पॉईंट आपल्याला पाठ ठेवणे महत्वाचे आहे मित्रांनो. ठीक आहे ना? अगर इथं बघितलं आपण विनॉक्सी शोषण म्हणजेच काय? O2 विना ऊर्जा निर्माण केली जाते. ऑक्सिजनचा उपयोग न करता आपण ऊर्जा निर्माण केली जाते. यामध्ये C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचं विघटन होऊन आपण डायरेक्ट आपल्याला ऊर्जा निर्माण केली जाते. पण हे रिॲक्शन ऍज कम्पेअरटिव्हली ऑक्सिशोषण ही रिॲक्शन कशी आहे मित्रांनो? स्लो आहे. त्याच्यानंतर बघा 2 एटीपी ऊर्जा इथं फॉर्म केली जाते आणि ऑक्सिशोषण म्हणजे आपल्याला 38 एटीपी फॉर्म केली जाते. ठीक आहे. चला तर आता आपण समोर बघूया. समोर म्हणजेच काय? ऑक्सिशोषण. समोर म्हणजेच काय? ऑक्सिशोषण. तुम्ही या डायग्रामकडे ध्यान नका देऊ. हे डायग्राम समोर कमी आहे. बघा हे काय आलं मायटोकॉन्ड्रिया मध्ये सायटोप्लाझम आलेला आहे. CO2 आले 36 एटीपी ऊर्जा कशी फॉर्म केली जाते हे आपण केल्विन सायकल मध्ये बघू. कारण केल्विन सायकल हे आपल्याला आयोगाने विचारलेली आहे. हे आपण केल्विन सायकल मध्ये शिकणार आहे. ठीक आहे ना? त्याच्यानंतर बघा आता आपण ऑक्सिशोषण म्हणजेच काय? ऑक्सिशोषण म्हणजेच काय मित्रांनो? ऑक्सिशोषण म्हणजेच काय? ऑक्सिशोषण कशा प्रकारे फॉर्म केली जाते? ठीक आहे ना? ऑक्सिशोषण मध्ये कशा प्रकारे ऊर्जा निर्माण केली जाते? बघा आता एक रिॲक्शन सांगतो मी तुम्हाला. रिॲक्शन बघा. ऑक्सिशोषण म्हणजे मी काय म्हटलेलं आहे? O2च्या साहाय्याने म्हणजे ऑक्सिजनच्या साहाय्याने काय निर्माण करणे? अन्न निर्माण करणे, ऊर्जा निर्माण करणे. बरोबर आहे ना? ऊर्जा निर्माण करणे. किती ऊर्जा निर्माण केली जाते? 38 एटीपी एवढी ऊर्जा आपल्या फॉर्म करताना दिसत आहे. ठीक आहे ना? आता बघा C6H12O6 हे आपण काय घेतलं? ग्लुकोज घेतलं मित्रांनो. त्याच्यानंतर याची रिॲक्शन कोणासोबत होणार आहे? ऑक्सिजन सोबत होणार आहे. याचे रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होणार आहे. आपल्याला फॉर्म काय मिळणार आहे? आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला मिळणार आहे CO2 H2O. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर H2O प्लस आता काय मिळणार आपल्याला? एटीपी ऊर्जा. एटीपी आपल्याला डायरेक्ट मिळत नाही मित्रांनो. ते कशाच्या फॉर्म मध्ये मिळतं? आपल्याला कॅलरीजच्या फॉर्म मध्ये मिळतं. तर आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळतं? 686 कॅलरीज आपल्याला ऊर्जा मिळतं. किती मिळतं? 686 कॅलरी ऊर्जा आपल्याला मिळतं. किती ऊर्जा मित्र? किती ऊर्जा मिळते? 686 कॅलरी ऊर्जा मिळते. तर आता बघा आपल्याला हे रिॲक्शन तर झाली, पण हे रिॲक्शन आपल्याला बॅलन्स आहेत का बरं? बॅलन्स नाही ना. बघा ना, कार्बन इथं 6 आहे, इथं 1च आहे. ऑक्सिजन 6 आहे, इथं 1 2च आहे. तर आपण इथं काय करणार? पहिले रिॲक्शन बॅलन्स करू. C6H12O6 आपण इथं करू. इथं 6 केलेलं आहे. आपल्याला 6 ऑक्सिजन झालेले आहे, 6 हायड्रोजन झालेले आहे. बघा आता करा काउंटिंग केली तुम्हाला दिसून येईल की सगळे ऑक्सिजनची रेणू सारखी आहे, कार्बन डायऑक्साईडची रेणू सारखी आहे, वॉटर मॉलिक्यूल सर्व सारखी आहे. सर्व रिॲक्शन आता इथे बॅलन्स झालेली आहे. आता बघा हे 686 कॅलरीजचे रूपांतर याच्यामध्ये कसं होतं? आता त्याच्यामध्ये एटीपी फॉर्म मध्ये कसं होते? 686 कॅलरीचं रूपांतर एटीपी फॉर्म मध्ये कसं होते? तर बघा 420 कॅलरी ऊर्जा. किती? 420 कॅलरी ऊर्जा जी आहे हे हिटच्या माध्यमातून लिबरेट होते म्हणजे काय? बाहेर पडते मित्रांनो. जसे की आपण एखादं लाकूड आपण जायलो तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं? आपण पूर्ण ऊर्जा त्याच्यातली आपण ऑब्झर्व करतो का बरं? पूर्ण ऊर्जा आपण त्याच्यातली ऑब्झर्व करत नाही. तर काही ऊर्जा लिबरेटेड होतं, काही ऊर्जा एक्सपांड होतं, काही ऊर्जा आपल्याला ते कामी मिळत नाही. त्याच माध्यमामध्ये आपल्याला 420 कॅलरी ऊर्जा आपल्याला हिटच्या माध्यमातून शरीरात बाहेर पडतात. आता उरली बरं किती ऊर्जा? 266 कॅलरी ऊर्जा उरलेली आहे. आणि हे जे ऊर्जा 266 कॅलरी हे आपल्याला महत्वाची आहे. तो कोणती? 266 कॅलरी हे ऊर्जा महत्वाची आहे मित्रांनो. हे रासायनिक ऊर्जा कोणती? हे रासायनिक ऊर्जा आपल्यावाली महत्वाची आहे मित्रांनो. ठीक आहे ना? आता याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? आता याचं 266 कॅलरीचे रूपांतर आपल्याला कशामध्ये होणार? आता एटीपी मध्ये होणार. तर एटीपी मध्ये झाली आपल्याला 38 एटीपी म्हणजे किती? 38 एटीपी ऊर्जा आपल्याला
याच्यापासून मिळणार आहे किती 266 कॅलरी पासून 38 एटीपी ऊर्जा मिळणार आहे. तर किती कॅलरी एक एटीपी आपल्याला किती कॅलरी पासून मिळणार आहे तर 7 कॅलरी पासून आपल्याला एक एटीपी मिळणार आहे. 7 कॅलरी पासून किती मिळणार आहे एक एटीपी ऊर्जा मिळणार आहे. आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे 7 कॅलरी पासून आपल्याला एक एटीपी ऊर्जा मिळणार आहे. बघा मित्रांनो आता 420 कॅलरी हिटच्या माध्यमातून आपल्याला मिळणार. आता मला एक सांगा जेव्हा आपण रनिंग करतो ठीक आहे ना तेव्हा आपल्याला जास्त ऑक्सिजनची गरज असते बरोबर आहे ना. तर जास्त ऑक्सिजनची गरज आहे तर आपण ऑक्सिशोषण नाही आपण विनॉक्सिशोषण दोन्ही प्रक्रियेचा आपण वापर करतो आणि त्यावेळेस आपल्याला जास्त ऑक्सिजनची गरज असते ठीक आहे ना. त्याच प्रकारे घोडा बघा घोडा जेव्हा खूप फास्टली रनिंग करताना तो ज्यावेळेस येतं ज्यावेळेस थांबतं त्यावेळेस त्याला जर लगेच जर आपण पाणी पाजलं तर ते घोडा आपल्याला मरताना दिसतं. ते घोडा मरून जातात. का मरून जातं कारण की त्याच्या शरीरातले जेवढेही ऑर्गन आहे ते ऑर्गन गरम आहे कारण की त्यांनी खूप एटीपी ऊर्जा खूप ऑक्सिशोषण विनॉक्सिशोषण दोन्ही प्रक्रिया घडून आणलेली आहे आणि त्याची बॉडी गरम आलेली आहे. त्याच्या शरीरातले अवयव ते गरम आलेले आहे आणि त्याच प्रमाणात त्याला पाणी पाजले ते अवयव डॅमेज व्हायची शक्यता असते. तर ते अवयव डॅमेज होते आणि ते घोडा आपल्याला तिथंच मरतो ठीक आहे ना. म्हणून घोडाला कधीही रनिंगहून आल्यावर घोडा पडताना आल्यावर त्याला कधीही आपण पाणी पाजत नाही मित्रांनो ठीक आहे ना. या आलेल्या ऑक्सिशोषण म्हणजेच काय पहा यावाल्या रिएक्शनने आपल्याला ऑक्सिशोषण ही प्रक्रिया घडून येताना दिसतात. ही क्रिया वनस्पती आणि प्राणीमध्ये सारखी दिसते. आता मी असं का म्हणत आहोत हे तुम्हाला नेक्स्ट विनॉक्सिशोषणच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला समजून येणार मित्रांनो. काय होणार आहे वनस्पती आणि प्राणीमध्ये सारखी असते. विनॉक्सिशोषण ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये अलग पाहायला मिळतं आपल्याला आणि प्राण्यांमध्ये अलग पाहायला मिळतं. पण ऑक्सिशोषण ही प्रक्रिया वनस्पती आणि प्राणीमध्ये आपल्याला सारखीच पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे ना. आता आपण बघूया विनॉक्सिशोषण म्हणजेच काय ठीक आहे ना. विनॉक्सिशोषण म्हणजेच काय आता विनॉक्सिशोषण बघूया. विनॉक्सिशोषण म्हणजे काय ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्माण करणे O2 शिवाय काय करणे ऊर्जा निर्माण करणे O2 शिवाय ऊर्जा निर्माण करणे म्हणजेच काय ऑक्सिशोषण विनॉक्सिशोषण O2 शिवाय ऊर्जा निर्माण करणे. यामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं मित्रांनो बघा यामध्ये विचार करतो म्हणलं वनस्पती आणि प्राण्यांमध्ये हे अलग अलग आपल्याला पाहायला मिळतं. वनस्पती व प्राणीमध्ये अलग अलग पाहायला मिळतं. दोघांमध्ये विनॉक्सिशोषण ही प्रक्रिया अलग अलग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. अगर जर म्हटलं मी डबल विनॉक्सिशोषण प्राण्यांमध्ये कशी बघा विनॉक्सिशोषण दोन पार्ट पाहूया आपण आता. एक प्राणी विनॉक्सिशोषण प्राण्यांमध्ये विनॉक्सिशोषण कशी होते आणि एक म्हणजे वनस्पतीमध्ये विनॉक्सिशोषण प्रक्रिया कशी होते. कुठं प्राण्यामध्ये विनॉक्सिशोषण प्रक्रिया कशी होते आणि वनस्पतीमध्ये विनॉक्सिशोषण प्रक्रिया कशी होते. बघा आता अगला प्राण्याची जर गोष्ट करतो म्हटलं आपण तर प्राण्यांमध्ये मित्रांनो C6H12O6 ठीक आहे ना. हे आपल्यावर झालेलं ग्लुकोज. आता ग्लुकोज आपण काय किती ऑक्सिजन घेऊ शकत नाही तर आपल्याला काय मिळणार आहे आता लॅक्टिक ऍसिड मिळणार आहे. लॅक्टिक ऍसिड मिळणार आहे आपल्याला. लॅक्टिक ऍसिड सोबत आपल्याला किती एटीपी ऊर्जा मिळणार आहे आपल्याला +2 एटीपी ऊर्जा मिळणार आहे मित्रांनो. किती ऊर्जा मिळणार आहे आपल्याला 2 एटीपी ऊर्जा मिळणार आहे. आता बघा जेव्हा आपण जिम मारतो ठीक आहे ना जेव्हा आपण जिम मारतो त्यावेळेस आपल्याला इथले जे मसल आहे आपल्याला इथले मसल आपल्याला पेन करतात दुखतात कारण की त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड जमा झालेलं असते. जेव्हा आपण रनिंग करतो त्यावेळेस आपल्या स्नायू जे आपल्याला मांडीचे स्नायू आहे हे आपल्याला दुखतात का दुखतात कारण की तिथे सुद्धा लॅक्टिक ऍसिड जमा झालेलं असते ठीक आहे ना. हे म्हणजे लॅक्टिक ऍसिड मुळे त्याच्या पेशी त्याची ऊती जी असते ते लॅक्टिक ऍसिड जमा होतात त्यामध्ये कारण की त्यांनी कोणती प्रक्रिया घडवून आणलेली असते विनॉक्सिशोषण प्रक्रिया घडवून आणलेली असते मित्रांनो. त्या कारणानं प्राण्यामध्ये बघा C6H12O6 पासून आपल्याला काय मिळतं लॅक्टिक ऍसिड मिळतं आणि +2 एटीपी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. किती एटीपी ऊर्जा पाहायला मिळतं 2 एटीपी ऊर्जा पाहायला मिळतं. अगं म्हटलं हे प्राण्यांमध्ये कुठं घडतं प्राण्यांमध्ये हे कुठं घडतं तर प्राण्यांमध्ये हे आंतरजीवी जे आपल्या शरीरामध्ये जीवाणू आहे जे आपल्या शरीरामध्ये जीवाणू आहे त्यामध्ये आपल्याला विनॉक्सिशोषण ही प्रक्रिया पाहायला मिळतं.
आता मी म्हटलं कुठं पाहायला मिळतं मग अंतरजीवी प्राणी, कुठं अंतरजीवी प्राणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, कुठं पाहायला मिळतं अंतरजीवी प्राणीमध्ये पाहायला मिळतं. हे झालेल्या प्राण्यामध्ये आपल्याला विनॉक्सी शोषण ही प्रक्रिया आपल्याला कशी पाहायला मिळतं. तसेच जर म्हटलं विनॉक्सी शोषण प्रक्रिया मानवामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळतं, जेव्हा मानव हा कष्टाचे कार्य करते त्यावेळेस आपल्याला विनॉक्सी शोषण ही प्रक्रिया पाहायला मिळतं. अगर आपण हे आपण म्हणू शकतो मानव कधी पाहायला मिळतं, मानव जेव्हा कष्टाचे कार्य करते तेव्हा. अगर जर आयोगाने विचारलं की विनॉक्सी शोषण प्रक्रिया फक्त आपल्याला अंतर्जीवी परजीवी असो किंवा वनस्पतीमध्ये घडून येतो तर हे विधान कसं राहणार आहे, चूक राहणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर म्हटलं विनॉक्सी शोषण प्रक्रिया मानवामध्ये केव्हा घडून येतं, तर केव्हा घडून येतं मित्रांनो, मानव जेव्हा कष्टाचे कार्य करतो तेव्हा त्यावेळेस आपल्या विनॉक्सी शोषण प्रक्रिया घडून दिसतं. तर प्राण्यांमध्ये विनॉक्सी शोषण प्रक्रिया दरम्यान आपल्याला काय पाहायला मिळतं, तर आपल्याला लॅक्टिक ऍसिड हे आपल्याला पाहायला मिळतं. कशाच्या वेळेस, विनॉक्सी शोषण प्रक्रियेच्या वेळेस. त्यानंतर बघा आता आपण विनॉक्सी शोषण म्हणजे आता वनस्पती विनॉक्सी शोषण आता बघूया. वनस्पती विनॉक्सी शोषण म्हणजेच काय, ठीक आहे. तर वनस्पती विनॉक्सी शोषण म्हणजेच बघा वनस्पती विनॉक्सी शोषण म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळणार म्हणजे तसा बघा आपण काय घेऊ, ग्लुकोज घेऊया आता, काय C6H12O6 बरोबर आहे ना. याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे आता, आपल्या एटीपीच्या फॉर्म मध्ये होणार आहे. एटीपीच्या फॉर्म मध्ये कशा प्रकारे होणार आहे बघा, यामध्ये आपल्याला इथेनॉल मिळणार आहे. काय म्हणणार आहे, इथेनॉल मिळणार आहे. इथेनॉल मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 2A प्लस CO2 मिळणार आहे. काय मिळणार आहे, CO2 हे लिबरेटेड होतो आणि प्लस आपल्याला काय मिळणार आहे, 2 ATP ऊर्जा मिळणार आहे. किती ऊर्जा मिळणार आहे आपल्याला, 2 ATP एवढी ऊर्जा मिळणार आहे. ठीक आहे ना. हे कधी घडून येते, विनॉक्सी शोषण प्रक्रिया वनस्पतीमध्ये कधी घडून येते, विनॉक्सी शोषण ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये बीज अंकुरणाच्या वेळेस घडून येते. बीज अंकुरण जेव्हा आपण बीज जमिनीतली टाकतो मित्रांनो त्यावेळेस विनॉक्सी शोषण प्रक्रिया वनस्पती करते. कोणती प्रक्रिया वनस्पती करते, बीजांकुरणाच्या वेळेस विनॉक्सी शोषण ही प्रक्रिया वनस्पती करते मित्रांनो. त्याच्यानंतर आता हे झालेल्या विनॉक्सी शोषण प्रक्रिया. आता त्याच्यानंतर आपण बघूया शोषणाच्या पायऱ्या. शोषणाच्या पायऱ्या आपल्या 4 शोषणाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. किती शोषणाच्या पायऱ्या पाहायला मिळतं, 4. एक म्हणजे पहिलं शोषण म्हणजे आपल्याला बाह्य शोषण. कोणतं, बाह्य शोषण. बाह्य शोषण म्हणजे आपल्याला यामध्ये फक्त ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे एवढंच आपल्याला येत नाही. आपल्याला बाह्य शोषण मध्ये, बाह्य शोषण या पायरीमध्ये आपल्याला ऑक्सिजन आतमध्ये घेणे आणि त्या ऑक्सिजनला रक्ताच्या माध्यमातून, हिमोग्लोबिनच्या माध्यमातून आणि आपल्याला आरबीसीच्या माध्यमातून पेशीपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं, रक्तापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणे हे कोणाचं कार्य आहे, बाह्य शोषणाचं कार्य आहे. म्हणजे काय कार्य आहे बघा, ऑक्सिजन शरीरात घेणे. आपण जर बघितलं तर काय म्हणतो आपण, ऑक्सिजन शरीरात घेणे हे आपलं बाह्य शोषणाचं कार्य आहे मित्रांनो. हे बाह्य शोषण कशा प्रकारे कार्य करते, काय कार्य करते ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय करणे, शरीराबाहेर टाकणे, शरीराबाहेर टाकणे हे आपल्याला बघायचं आहे. काय, कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकणे ते कशा प्रकारे टाकतात, त्यामध्ये कोणकोणते फेज येतात, ठीक आहे, ते सर्व आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपली दुसरी जर पायरी म्हणतो तर दुसरी पायरी आपली आली गॅसियस ट्रान्सपोर्ट. गॅसियस ट्रान्सपोर्ट येते. गॅसियस ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला काय मिळतं, जेव्हा आपले बाह्य शोषण त्याचं काम पूर्ण करतात, रक्तापर्यंत त्या पेशीला त्या ऑक्सिजनला घेऊन जातात, ते समोरचं काम कोण करतं, ते समोरचं काम करतं आपल्या आरबीसी. ते रक्त
ठीक आहे ना. आरबीसी काय करतं, आरबीसी हिमोग्लोबिन रक्तात त्या ऑक्सिजनचं वहन करतं. एक हिमोग्लोबिन अप्रॉक्सिमेटली 4 ऑक्सिजन अणूंचं वहन करतं. ठीक आहे ना. अशा एका आरबीसीवर किती हिमोग्लोबिन बसतात ते आपण तुम्हाला रक्त विसरण मध्ये सांगितलेलं आहे. सर्व काही तुमचं रक्त विसरण झालेलं आहे. गॅसियस ट्रान्सपोर्ट मध्ये काय होतं की जे आपल्याला शरीरात बाह्य शोषणाने ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचवलेलं आहे ते आपल्याला पेशीपर्यंत पोहोचवणं हे कोणाचं काम आहे, ट्रान्सपोर्टचं काम आहे. गॅसियस ट्रान्सपोर्टचं काम आहे. रक्तातून वहन करणे, आपण जर कार्य म्हणू कोणतं, रक्तातून वहन करणे हे आपलं कार्य पाहायला मिळतं मित्रांनो. कोणाचं, गॅसियस ट्रान्सपोर्टचं. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळणार, शोषणाची तिसरी जर पाहिली म्हटली तर उती श्वसन मित्रांनो. उती श्वसन बघा, जेव्हा उती श्वसन आली मित्रांनो, यामध्ये आपण अशी उती काढली होती. या उतीमध्ये अलग अलग पेशी होत्या, बरोबर आहे ना. हे उती जेव्हा उती श्वसन करते त्यावेळेस आपण उती श्वसन म्हणतो आपण त्याला. आणि नेक्स्ट येते पेशी श्वसन. या उती श्वसन आणि पेशी श्वसन हे आपल्याला काय पाहायला मिळतं, याला दोघाला पण आपण काय म्हणतो, पेशी श्वसन असं म्हणतो. कारण की उती पण शोषण करणार आहे, उती ते ऑक्सिजन गेन करणार आहे. ठीक आहे ना. जे उतीपासून गेन झालेलं ऑक्सिजन आहे ते कोणत्या पेशीपासून नाही राहिलेला आहे, तर ते उती मग काय करतात, ते ऑक्सिजन पेशीला देणार आहे आणि ते पेशी मग ऑक्सिजन ग्रहण करणार आहे. आता बघा, उती श्वसन आणि पेशी श्वसन यालाच आपण इंटरनल श्वसन म्हणतो, इंटरनल रेस्पिरेशन म्हणतो. ठीक आहे ना, इंटरनल रेस्पिरेशन म्हणतो. आणि याला बाह्य श्वसन आणि गॅसियस ट्रान्सपोर्ट याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल श्वसन, एक्सटर्नल रेस्पिरेशन. बरोबर आहे ना. काय म्हणतो आपण, एक्सटर्नल रेस्पिरेशन. अगं जर पाहायला बघतो म्हणलं मित्रांनो, उती श्वसन आणि पेशी श्वसन हे आपल्याला प्रामुख्याने खूप डीपली अभ्यास करावा लागणार आहे. कारण पेशी श्वसन म्हणजे काय आलेलं आहे, मायटोकॉन्ड्रिया आलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया काय करतं, 36 एटीपी ऊर्जा फॉर्म करतं. पेशीचं चूल म्हणून आपण त्याला ओळखतो, पेशीचं ऊर्जाघर म्हणून आपण त्याला ओळखतो. ते कशा प्रकारे कार्य करते ते आपण बघणार आहोत. आणि उती श्वसन मध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर गॅसियस ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पण आपण जर म्हणलं, आयोगाने जर प्रश्न विचारला, हे आपला IIT फॅक्ट आहे मित्रांनो. आयोग याच्यावर प्रश्न विचारते की श्वसनाच्या पायऱ्या किती, श्वसनाच्या पायऱ्या 4 आहे मित्रांनो. आणि श्वसनाच्या पायऱ्या किती, 4. आणि श्वसनाच्या पायऱ्यामध्ये इंटरनल रेस्पिरेशन पायरी कोणती मित्रांनो, इंटरनल रेस्पिरेशन पायरी कोणती, उती श्वसन आणि पेशी श्वसन. आणि एक्सटर्नल पायऱ्या कोणत्या, बाह्य श्वसन आणि गॅसियस श्वसन. ठीक आहे ना. यामध्ये आपला आयोग असा प्रश्न विचारतो की श्वसनाच्या पायऱ्याचा चढत्या क्रमानुसार जोड्या लावा, उतरत्या क्रमानुसार जोड्या लावा. हे सर्व काही आपण श्वसनाच्या पायऱ्यामध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. ठीक आहे ना. उद्या आपण बघणार आहोत पेशी श्वसन आणि उती श्वसन. कारण की बाह्य श्वसनाचा भाग आणि गॅसियस ट्रान्सपोर्टचा भाग आपण जे आपलं दुसरं होणार आहे, आपलं जे दुसरं बघा, मानवी श्वसन संस्थेमध्ये आपल्याला 2 पायऱ्या आपण पाहणार आहोत. कोणत्या पायऱ्या, बाह्य श्वसन आणि गॅसियस ट्रान्सपोर्ट. आता आपला पहिला भाग चालू आहे. पहिला भाग म्हणजेच काय, श्वसनाची क्रिया कुठे होते, कशी होते, काय होते, ते सर्व काही आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.